आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्र कर्नाटकातील हजारो भाविक श्री क्षेत्र नंदवाळ इथं विठू माऊलीच्या दर्शनाला जातात। अनेक वारकरी पंढरपूरऐवजी नंदवाळ इथल्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतात। अनेक दिंड्या आणि भाविक कोल्हापुरातून पुईखडी मार्गे नंदवाळ इथं जातात। त्यामुळे शिवाजी पेठेपासून पुईखडीपर्यंत शेकडो व्यक्ती आणि संस्थांकडून वारकरी आणि भाविकांसाठी चहा, सरबत, फराळ आणि फळांचं वाटप केलं जातं। यंदाही ही परंपरा कायम राहिली। प्रति पंढरपूर असलेल्या करवीर तालुक्यातील नंदवाळ इथल्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्र कर्नाटकातून अनेक भाविक आणि वारकरी येतात। या भाविकांना चहा फराळाची व्यवस्था कोल्हापुरातील विविध व्यक्ती आणि संस्थांकडून केली जाते। यंदाही शिवाजी पेठेपासून पुईखडीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फराळाचं वाटप करण्यात आलं। वाशी नाका इथं साळोखे फाउंडेशनच्या वतीनं लाडू चिवडा वाटप झालं। यावेळी अवधूत साळोखे, युवराज साळोखे, अतुल साळोखे, अमर साळोखे, बिपिन साळोखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। ओम काली हिंदवी स्वराज्य सेना आणि गायत्री गोमाता सेवाभावी संस्थेच्या वतीनं 100 किलो केळी आणि लाडूंचं वाटप करण्यात आलं। यावेळी विशाल पाटील, सौरभ निकम, अंजली जाधव, भूमी पाटील, लता पाटील, रश्मी साळोखे, अमेय ढवळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीनं वाशी नाका इथं भाविकांच्या स्वागतासाठी मंडप उभारण्यात आला होता। या माध्यमातून त्यांनी 200 किलो शाबू चिवडा आणि राजगिरा लाडू प्रसादाचं वाटप केलं। यावेळी प्रमोद घोरपडे, मनोहर सोरप, राजेंद्र तोरसकर, शीला माने, रश्मी साळोखे, अजय सोनवणे, प्रशांत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। क्रशर चौकाजवळ शारंगधर देशमुख ग्रुपच्या वतीनं स्वागत कमान उभारण्यात आली होती। तसंच भाजपच्या वतीनंही स्वागत कमान उभारली होती। या माध्यमातून फराळाचं वाटप करण्यात आलं। दरम्यान सूर्योदय नागरी पतसंस्थेच्या वतीनं रामेश्वर पत्की यांच्या पुढाकारानं 100 किलो खिचडी प्रसादाचं वाटप करण्यात आलं। साने गुरुजी वसाहत मुख्य मार्गावरील तुळजाभवानी कॉलनी कॉर्नरला माजी नगरसेवक राजू दिंडोरले आणि विशाल दिंडोरले यांच्या पुढाकारातून 5000 लोकांसाठी खिचडी आणि चहा वाटप उपक्रमाचं आयोजन केलं होतं। या निमित्तानं मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसंच मोफत अँब्युलन्स सेवा देण्यात आली। आमदार अमल महाडिक यांनी या ठिकाणी भेट देऊन दिंडोरले कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांचे आभार मानले। दरम्यान या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं भाविकांना 100 किलो केळी तसंच नॅपकिन आणि पॉकेट पर्सचं वाटप करण्यात आलं। या उपक्रमाचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी शोभा कोळी, छाया दिंडे, सविता कोळी, सुषमा पाटील, सुनीता कोळी, पप्पू अजगेकर, धनराज गायकवाड, कल्पना देसाई तर जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूरच्या वैशाली सुर्वे, रंजना शिर्के, लता सोनकांबळे, मीना कोरे, साक्षी कांबळे, राखी मेटील उपस्थित होत्या। आपटेनगर चौकात संयुक्त बालावधूत मित्र मंडळ तसंच ऑफिस फ्रेंड सर्कलच्या वतीनं 400 किलो खिचडी, 10,000 लाडू आणि 10,000 केळी वाटप उपक्रम राबवण्यात आला। खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, भाजपाचे महेश जाधव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचं पूजन आणि श्रीफळ वाढवून या उपक्रमाला सुरुवात झाली। मान्यवरांच्या हस्ते भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। यावेळी योगेश ओटवकर, पप्पू तांबेकर, रवी पाटील, चंदू माने, शरद चौगुले, प्रथमेश पाटील, अमित दळवी, सोन्या डवंग, युवराज विभूते, पराग धर्मे, सदा कुंभार, अजय भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान मिरजकर तिकटी इथल्या विठ्ठल मंदिराच्या वारीनं या सोहळ्यात लक्ष वेधून घेतलं।